किती आहेत? आई म्हणली बाळा 2 आहेत. पोरग म्हणलं नाही, मी तर्कशास्त्राने हे सिद्ध करू शकतो, हे लाडू 3 आहेत. आई म्हणली ते कसं बाळा, हे काय शिकलास तू? 2 लाडूला 3 म्हणणारी अशी विद्या कोणती आहे रे? काय शिकलायस असं तू? नाही आई, हे 2 लाडू आहेत, माझ्या तर्कशास्त्राने हे लाडू 3 आहेत, हे मी सिद्ध करून दाखवेल. आई म्हणली दाखव, वेळ कमी आहे. हे बघ, हे किती? आई म्हणली 1. आणि हे किती? आई म्हणली हा दुसरा म्हणजे 2. बघ आई, हा 1 आणि हे 2. 2 आणि 1 3. आई म्हणली बाळा लाडू 2च आहेत रे. पोरग म्हणलं नाही 3 आहेत. आई म्हणली बाळा मी जरी शाळेत गेली नसेल तरी एवढी अक्कल आहे रे मला, हे लाडू 2च आहेत. पोरगा म्हणला नाही आई 3च लाडू आहेत. पिताजी त्याचे शेजारी बसून ऐकत होते खुर्चीवरती. बापाच्या लक्षात आलं बाळ्या जरा जास्तच शिकला. त्यांनी खुर्ची जवळ आणली, पोरा समोर बसला आणि बाळ्याच्या पाठीवरती थाप टाकली. वा बाळू, शाबाश. अरे माझं लेकरू गावात सर्वात विद्वान आहे, काय तर्कशास्त्र शिकला बाळ्या, शाबाश, बहुत बढिया. असं म्हणता म्हणता त्यांनी 1 लाडू घेतला, स्वतः खाल्ला. शाबाश बाळू. अरे हिला अक्कल नाही रे, ही खेटवळ आहे, हिला काही येत नाही. लाडू 2 नसून लाडू 3च आहेत बाळू, शाबाश रे. असं म्हणता म्हणता 1 लाडू खाल्ला आणि दुसरा लाडू पत्नीच्या मुखामध्ये दिला, तिला खायला दिला आणि सांगितलं परत शाबाश बाळू. आता बघ, 1 लाडू मी खाल्ला, 1 लाडू तुझ्या आईने खाल्ला, आता बाळ्या 3रा लाडू तू खा. बाळ्याची नशाच उतरली. बाळ्या म्हणला बाबा माफ करा. मग बाप म्हणला बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. अरे किती जरी मोठा मुलगा झाला तरी बापापेक्षा मोठा कधीच होऊ शकत नाही. माय बाप, बाप तो बाप होता है.